नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉग मध्ये। आज आम्ही सगळी पोरं चाललोय रायगडला। तर मित्रांनो, हा माझा पहिलाच व्लॉग आहे। जर चुकी बिकी झाली समजून घ्या। तरुण मित्रमंडळी मुलं चालली रायगडला। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। नमो पार्वती पते हर हर। मित्रांनो, विंडो सीट पकडायला गर्दी आहे बघा। नुसती धावतायत। बाकीच्यांना माहितीये आपल्याला भेटणार नाही म्हणून पाठीच राहिली। इकडं पार्वती पते हर गाडी आता आपली निघालेली आहे रायगडाकडे। अरे तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। अरे तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराज के जय। अरे बोल। फायनली आपली जर्नी चालू आले मित्रांनो। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज के जय। विठ्ठल कोणी पाहिला, पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला, उभा कसा राहिला विटेवरी, उभा कसा तुझ्यासाठी तर मित्रांनो, आपण 4.5 तासाचा प्रवास करून पोहोचलेलो आहे रायगडाच्या पायथ्याशी। फायनली गाडीमध्ये खूप मजा केली मित्रांनो। मित्रांनो, या साईडून एक वाट गेलेली आहे खाली डोंगरात। त्याचा राखा मित्रांनो, हाच तो व्ह्यू मी तुम्हाला बोलत होतो, वरून दिसणारा। मगाशी थोडा अंधार होता म्हणून दिसत नव्हता, आता उजेड कसला भारी दिसतोय व्ह्यू। तिथून एक पायवाट गेले, तो त्याचा महादरवाजा आहे। डायरेक्ट टकमक टोकीवरती पायवाट गेले आणि हा आपला महादरवाजापाशी आम्ही आलोय। करेक्ट 5:30 वाजता आम्ही पोहोचलोय, पण तिथली लोक बोलली की 7 वाजता उघडेल, 7 वाजता तुम्हाला आम्ही आतमध्ये घेऊ। त्यामुळे सगळे बाहेरच थांबलेत, फोटो वगैरे काढतायत, व्ह्यू वगैरे बघतायत, एन्जॉय करतायत।
गेट उघडलेला आहे, आता आम्ही चाललोय. वरती फोटो एवढे मोठे मोठे दगडे एकटे एकटे मावळे उचलायचे, ते लावले कसे असतील. फायनली मित्रांनो दरवाजा उघडलेला आहे. शिवाजी महाराजांचा नमो पार्वतीपते हर हर. मित्रांनो ते दिसतात का, ते 2 होल आहेत तिथे, ते तीर वाजण्यासाठी तीर मारण्यासाठी केले तिन्ही साईडला. इथे पण 2 आहेत आणि इथे वरती पण 2 आहेत. चला वाव, एवढा मोठा महादरवाजा आहे. तिकीट काढायचं चाललंय मित्रांनो. तिकीट वगैरे काढायला लागते काय? इथून दोन्ही साईडून वरती तटबंदीला जायसाठी वाट आहे, ह्या साईडून पण आणि ह्या साईडून पण. तिकीट काढायचं चाललंय मित्रांनो. तिकीट काढली की लगेच आपण जायचं. हे बघा, हेच ते होल. इथून तेल आणि मला वाटतं तेल आणि तिरं इथूनच सोडायचे मला वाटतं. तिकीट काढून झालेलं आहे मित्रांनो. आता चाललोय आम्ही वरती. चेकिंग चालले का? किती तिकीट आहे एकाची? 25 रुपये एकाची तिकीट आहे. दगड एक एक दगड केवढा मोठा मोठा, एक एक मावळे त्या उचलून ठेवायचे. कसं बांधला असेल विचार करा मित्रांनो. हा इथं आपला गडाचा मॅप आहे. सखा शिव हळहळला बाजी तानाजी धारा तीर्थी पडला ओघळता रत्न सखा इकडून जाऊन मित्रांनो बघा तोफा. मित्रांनो ती टकमक टोक आहे मित्रांनो. तिथे तर पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या डायरेक्ट टकमक टोकीवर जाण्यासाठी.
तुम्हाला बोलून देते काय धनी सानी न पा ग रे. राजा शिवबा माझा तुझा धारा. प्रेमे वंदन तुझिया चरणी सादर. गडकोट सह्याद्री तुझा रे नाना. पुत्राची शान मित्रांनो खांब वरती आहे त्याच्यावर बांधून शिक्षा देतात. मित्रांनो हत्ती तलावाच्या वरती आलो नाही तर तुम्हाला देवीचं मंदिर भेटेल. आमच्या राजानं दिलया तर आपण वरती पोहोचलो आणि वरती पोहोचतात सगळ्यात पहिलं दर्शन होतं ते म्हणजे महाराजांचं आपलं. आणि इथे पिण्याच्या पाण्यासाठीची पण व्यवस्था करून ठेवली आहे. आणि खूप मोठी अशी बाजारपेठ आहे. खूप लांबपर्यंत अशी पसरलेली बाजारपेठ सुंदर अशी बांधलेली. इथे एक तोफ आहे आणि त्या साईडला पण एक तोफ आहे महाराजांच्या मूर्तीच्या दोन्ही साईडला. महाराजांची मूर्ती खूप अशी सुंदर अशी. मध्ये मूर्तीचं दर्शन घेऊन वरती आल्यावर समोरच असेल आपला बाले किल्ला राजसदर. आणि समोरच आहे आपली महाराजांची मूर्ती आणि हा नगरखाना. हे गाईड आहेत ते आपल्याला सगळी माहिती सांगतील किल्ल्याची आणि मेन ठिकाणी किल्ल्याचा पूर्ण इतिहास सांगतील आपल्याला. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. भवानी. जय शिवराय. हर महादेव. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. तो माझं नाव जयेश वसंत हिरवे. आता आपण रायगड दर्शन करणार आहोत. रायगड याचं पूर्वेचं नाव रायरीचा डोंगर. 14 वर्ष लागले हा रायगड किल्ला घडवण्यासाठी. मग 14 वर्षामध्ये त्या रायगडावरती बांधलं तरी काय तर 11 तलाव, 84 पाण्याच्या टाक्या आणि 350 इमारती बांधल्या. रायगड किल्ला पूर्णपणे बघायचं म्हटलं तर 2 ते 3 दिवस लागतात. त्याच्या समोरच्या बाजूला 2360 पायऱ्या चढून त्या रायगडाच्या माथ्यावरती आलात. आपल्या राजाने 8 राण्या होत्या पण गडावरती 6 राण्यांची 6 घर आहेत. मग 2 राण्या कुठं राहायच्या? सईबाई राजगडावरती राहायच्या. संभाजी महाराज 2 वर्षाचे असताना त्यांचं निधन झालं. पुतला राणी पाचडगाव मध्ये जिजाऊंच्या सेवेसाठी पाहिलात तरी सेम सारखी पूर्णपणे संरक्षण भिंत ही चौकोन पूर्णपणे संरक्षण भिंत. पण संरक्षण भिंत देखील आपल्याला आज 2 प्रकारचे बघायला भेटते. वीट बांधकाम हे पेशव्यांच्या काळातलं आहे. 1733 ला रायगडावरती पेशव्यांची सत्ता आली. पेशव्यांची वीट बांधकाम आहे. दगडी बांधकाम आपल्या राजांच्या काळातलं. तर दादांनो आता तुम्ही 2360 पायऱ्या चढून रायगडावरती आला. त्यासाठी लागणारा दगड खालून कसा आणला? खालून आणणं शक्य आहे का? खालून आणणं शक्य नाही. मग गडावरती त्या काळामध्ये पिण्यासाठी पाणी नव्हतं, बांधकामासाठी दगड नव्हती. खडकांमधून दगड काढला आणि जो दगड निघाला तो बांधकामासाठी वापरला. या बांधकामामध्ये वापरलं काय? चुना, गूळ आणि शिस्त वापरून या भिंती उभ्या केल्या जातात. म्हणजे एका दगडात 2 पक्षी मारले. पिण्यासाठी पाणी नव्हतं, तिथे खड्डे खोदले, खड्ड्यांमधून दगड निघाला, तो बांधकामासाठी वापरला. पाणी आडवा आणि पाणी जिरवा, एका दगडात 2 पक्षी मारले. बघा हा एका राणीचं एक राणी महालाची रचना पाहिली तर असे 2 चौतरे आहेत. हा पहिला चौतरा बैठक घर म्हणजे आताच्या भाषेमध्ये त्याला आपण काय म्हणतो? हॉल. राण्यांना काही भेटायला कोण आलं की त्यांची बसण्याची जागा होती. पाठीमागा अंतापूर म्हणजे आताच्या भाषेतलं बेडरूम. मग आपल्या 2 खिडक्या आहेत. एकाला जाली लावलेली लोखंडाची जाली आणि एकावरती जाली नाही, धान्य कोठार. जर काय रायगड आला शत्रूने 3 महिने 6 महिने जरी गडाला वेढा दिला तर 3500 लोकांना 6 महिने पुरेल एवढं धान्य इथे साठा केला जायचा. हा चौतरा आपल्याला कशा आकाराचा बघायला भेटतो?
यल आकारामध्ये आहे. असं आपल्या घरामध्ये कोणती वस्तू अशी असते की यल आकारामध्ये असते? किचन. म्हणजे 400 वर्षापूर्वीच हे त्या काळातलं किचन रूम. आता आपण किचन रूम म्हणतो, पण त्या काळामध्ये काय म्हटलं जायचं? मुखपाकखाना. मुख म्हणजे काय? तोंड, आणि पाक म्हणजे पदार्थ. इथे छत्रपती शिवाजी महाराजांना राण्यांना अन्न शिजून पलीकडच्या साईडला दिलं जायचं. किचन रूमची ओळख म्हणून आपल्याला इथे उखळ, गावाकडे वाईन म्हणतात त्याला, पलीकडच्या साईडला दगडांमध्ये चुली आहेत बघा, हे त्या काळातलं स्वयंपाकघर आहे. मग शिवाजी महाराजांच्या राहत्या राजवाड्याच्या बाजूला का? तर त्या काळात आपल्याला हा तिसरा चौथरा बघायला भेटतो. यालाच इतिहासामध्ये म्हटलेलं आहे सचिवालय, दप्तरखाना. 365 गडकिल्ले आपल्या राजांच्या ताब्यामध्ये होते. 365 गडकिल्ल्यांचा लेखी कारभार जो होता तो रायगड किल्ल्यावरतून इथून चाला जायचा. म्हणजे याला इतिहासामध्ये दप्तरखाना सचिवालय असं म्हटलेलं. पलीकडच्या साईडला गवत उगवलेलं चौतरा दिसतो का आपल्याला? तसं दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती आता दिवाने आम आणि दिवाने खास चालतं ना, तसं त्या काळातलं दिवाने खास लोकांचा न्यायनिवाडा. आपल्या राजांना खास कोण भेटायला आलं की त्यांची बसण्याची जागा चुली आहेत. महाराज गौड प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवराय. हर महादेव. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. महाराजांवरती हजारो मोहरा उधळल्या. आपल्या राजांचं चाललोय महादेवांच्या मंदिरामध्ये आणि महाराजांचे समाधीला भेट द्यायला चाललोय आम्ही आता. वाघे कुत्रा पण आहे तसंच. वाघ्या कुत्र्याची मूर्ती पण आहे तिथं, ती पण बघून येऊ. दंगला भुवरी आनंदी आनंद झाला. दिव्य सोहळा पाहून टकमक टोक. आता आम्ही तिथे चाललोय, भेटू तिथं. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे टकमक टोकीवर. खालचा व्ह्यू बघा टकमक टोकीवरचा. पुढे गेले, पुढं लवकर राहून त्यांना जॉईन होतो. देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. नाम घोषात देह हनाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. देह विठ्ठल. मित्रांनो तो आहे आपला महादरवाजा. आपण तिथून एंट्री घेतली आणि हा आहे आपला राजवाडा. तिथून आपण आता आलेलो आहोत. ही टकमक टोक फार या साईडचा व्ह्यू पूर्ण धुकं झाले. होय का? टकमक पॉइंट. टकमक टोक ही खालची गाव. माझ्या विठुरायाची दूर पंढरी वाट चालत निघे ही अलंकापुरी साज घाली ध्वज ह्या
बघू खालती काय ते. बुक्का चंदन भाडी हलावी मित्रांनो हा आहे हिरकणी बुरुज आणि त्याच्याबरोबर खाली तिथं एकदम मधोमध पायवाडी तिथून लोक येते जात आहेत. तुम्हाला कॅमेरा दिसत नसेल. देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल त्या बुरुजावरून हिरकणी उतरून खाली या गावात गेलेली. घोषात देह हनाला देह विठ्ठल विठ्ठल झाला रूप सावळ गोजीर पंढरपुरी रूप सावळ गोजीर पंढरपुरी आस भेटीची लागे फोटो काढायचे चालले मित्रांनो सगळ्यांची. हे आपले टकमक टोक. देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला नाम घोषात देह हनाला देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला. मित्रांनो हा माझा पहिलाच व्लॉग होता. जर काही चुकी झाली असेल तर समजून घ्या. तर मित्रांनो आता आमचा सगळा रायगड किल्ला फिरून झालेला आहे. आता आम्ही निघालेलो आहे घरी. भेटूया लवकरच नेक्स्ट व्लॉग मध्ये. जय शिवराय.